प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आदू अभ्यास करत असतो, पण त्याचा कंटाळा आलेला असतो. तो म्हणत असतो, अरे यार, हे मास्तर अभ्यास का देतात? शाळेत एवढा अभ्यास करतो, तो काही कमी असतो का? यार, डोकं दुखतंय माझं. तेवढ्यातच मागून इंदू येते. म्हणते, काय झालं आदू? आदू म्हणतो, अगं अभ्यासाचं टेन्शन आले. महाले मास्तरांनी इतका अभ्यास दिलाय ना की खूपच टेन्शन आलंय बघ. आणि होतही नाही आहे माझा अभ्यास. इंदू म्हणते, तुझा मूड फ्रेश करू का? आदू म्हणतो, कसं? इंदू म्हणते, गोड गोड पेरू तिखट मीठ लावून आणलेत. आदू म्हणतो, आहेत का गं खरंच? इंदू, पेरू अगं उगाच गंमत करू नकोस गं, खरं खरं सांग, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. इंदू म्हणते, अरे तेरे लिए कुछ भी. असं म्हणत ती पेरूची प्लेट आदूसमोर धरते आणि ती त्याला देते. आणि मग ती पुस्तक घेऊन म्हणते, बरं सांग, अभ्यासामधलं तुला काय अवघड जातंय? आदू म्हणतो, थांब ना, शांततेत पेरू खाऊ देत, मग अभ्यासाचं नंतर बघू. इंदू बरं म्हणते. तेवढ्यातच आनंदी हाक मारते, अदोक शोध. इंदू गडबडीने ते पेरू लपव म्हणते आदूला. मग आदू पेरू लपवतो. आनंदी आत येते आणि इंदूला म्हणते, काय गं, तू काय करतेस इथं? इंदू म्हणते, ते मी अभ्यास घेत होते आदूचा. आनंदी म्हणते, स्वतःला काय फार मोठी शाणी समजते का गं तू? चल इथून निघ. आणि मी तुला किती वेळा सांगितलंय गं, माझ्या पोराच्या खोलीमध्ये यायचं नाही म्हणून. चल निघ, ठेव तिथं पुस्तक, निघ. आणि जाताना ती गप्पशी घेऊन जा. आणि विसरून ठेव, नुसती तशीच ठेवू नकोस. मग आनंदी आदूला म्हणते, अधोक्षज, मी घेते हा तुझा अभ्यास, दे. आणि मग ती त्याच्या हातातलं पुस्तक घेते. त्याने तोंडात पेरू कोंबलेले असतात. आनंदी म्हणते, काय झालं, गालफुगी झाली का काय? इंदू हसते. आनंदी तिला विचारते की हसायला काय झालं? इंदू म्हणते, ते गालफुगी नाही झाली, त्याच्या तोंडात ते. तेवढ्यात आदू तिला चूप म्हणतो. आनंदी म्हणते, तोंडात काहीतरी आहे त्याच्या. काय आहे? तू काय खाल्लंयस का? इंदू म्हणते, अहो मोठ्या बाई, खाऊ दे ना त्याला, त्याच्या आवडीचं आहे ते, प्लीज. आनंदी म्हणते, अच्छा, म्हणजे तू दिलं का? अरे, इतकं चांगलं चुंगलं खायला करून घालते मी ह्याला, आणि ह्याला मेलीनं दिलेलं खायचंय? तू बघू बरं, काढ तोंडातनं. इंदू म्हणते, अहो मोठ्या बाई, खाऊ दे ना त्याला, त्याच्या आवडीचं आहे, प्लीज प्लीज. आनंदी म्हणते, आवडीचं बघू. तेवढ्यातच इंदूच्या हातातून कब्बशी खाली पडते आणि फुटते. आनंदी म्हणते, आमच्या घरातली कब्बशी फोडली तू? थांब आता, तुला फोडते मी. असं म्हणत ती उठते आणि तिचा पाय फुटलेल्या कब्बशीच्या एका तुकड्यावर पडतो आणि तिला लागतं. ती ओरडते आणि खाली बसते. तेवढ्यातच इंदू तिथून पळून जाते. इकडे आदू पटकन तोंडातलं सगळं खाऊन घेतो. आनंदी तशीच खाली बसलेली असते रडत. इकडे आदू सगळे पेरू संपवतो आणि मग आनंदीला म्हणतो, आई, लागलंय का गं तुला? अरे, तुझ्या तर पायात काच गेली आहे. आनंदी म्हणते, बाळा, तुझं खाऊन झालं का रे? हां, तुला खाऊन झाल्यावर सुचलं का आईची चौकशी करावी ते? आणि ती रडत असते. म्हणते, इंदे कार्टे, बघतेस तुला, ही पोरगी माझ्या जीवावर सुटली आहे. आणि मग इकडे आदू हळूहळू चोरून पेरू खातच असतो. दुसरीकडे इंदू तिथून पळतच मंदिरात जाते आणि जाऊन चांगदेव महाराजांना धडकते. ते म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, संपूर्ण स्वच्छतेचा आम्ही घेतलाय झेंडा. काय ग, काय उपद्व्याप केलेस तू? कोणापासून पळ काढतेस? इंदू, इंद्रायणी म्हणतात, ती तूच ना? तोंडात जीभ आहे ना? चालते ना चुरूचुरू? इंदू म्हणते, हो, मीच इंद्रायणी. ते महाराज म्हणतात, कीर्तन करतेस ना तू? इंदू म्हणते, हो करते. महाराज म्हणतात, गुरु कोण आहेत तुझे? कोणाकडे शिकली आहेस? इंदू म्हणते, तेवढ्यातच बाळंबट आणि त्यांच्यासोबत एक गावकरी माणूस तिथे येतो. बाळंबट म्हणतात, व्यंकट महाराज गुरु आहेत तिचे. त्यांच्यासोबतच तिने शिकलेला आहे. आणि त्यांच्यासोबतचा माणूस इंदूच्या पाया पडतो. म्हणतो, अहो, खूप सुंदर आवाज आहे पोरीचा. आणि यांच्यामुळेच व्यंकट महाराजांचा आवाज परत आलेला आहे. चांगदेव महाराज म्हणतात, काय झालं व्यंकू महाराजांच्या आवाजाला? बाळंबट म्हणतात, अहो, तुम्हाला माहीत नाही आहे का? काही दिवसांपूर्वी व्यंकट महाराजांच्या खाण्यात काहीतरी आलं होतं. अहो, त्यांचा आवाजच बंद झाला होता, त्यांचा कंठच फुटत नव्हता. पण ही कीर्तनाला उभी राहिली आणि महाराजांची वाणी परत आली. अहो, तो चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलाय. तेव्हा ते महाराज म्हणतात, व्यंकू महाराज आता असंही सांगतात का की त्यांच्या शिष्याने चमत्कार केलाय? बाळंबट म्हणतात, अहो, तसं नाही महाराज, खरंच आमच्या व्यंकट महाराजांची वाणी गेली होती. इंदूच्या कीर्तनामुळे ती परत आली. हो, लई दिव्य आवाज आहे तिचा, टी व्हीवर दाखवावा तसं कीर्तन करते आमची इंदू.
ते महाराज म्हणतात, वा, काही म्हणजे तुम्ही फेकायचं आणि आम्ही गुंडाळायचं. बाळंभट म्हणतात, अहो नाही नाही, आई रक्ताची शपथ. ते महाराज चांगदेव महाराज म्हणतात, तुमच्या जागी आम्ही असतो तर आम्ही म्हटलं असतं, विठुरायाची कृपा. सोडा, जाऊ द्या. तुम्ही या मंदिराचे पुजारी आहेत ना, मग एक काम करा, उद्या या मंदिराच्या विश्वस्तांना सगळ्यांना बोलवा, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. आणि मग ते म्हणतात, ना उठणार ना मातणार, घेतला वसा कधीच टाकणार नाही. आणि ते तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी दौलतप्पा दिग्रसकरांच्या वाड्यावर येतात. शकुंतला पूजा करत असते तुळशीची. ते शकुंतलाला म्हणतात, रामकृष्ण हरी, व्यंकू महाराज येणार आहेत ना मीटिंगला? शकुंतला म्हणते, हो येतात की, तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. दौलतप्पा म्हणतात, वहिनी एक विचारू का? शकू म्हणते, विचारा की. दौलतप्पा म्हणतात, महाराजांनी कशाला बोलावले हो मंदिरात सगळ्यांना? शकू म्हणते, नाही हो अप्पा, मला काहीच माहीत नाही आहे. हे जाणार आहेत, तुम्ही बसा ना. तेवढ्यातच आनंदी तिथे येते आणि म्हणते, शकुंतला, मंदिरात कसली गडबड चालली आहे गं? शकू म्हणते, अहो तुम्ही कशाला आलात? तुम्हाला काही हवं आहे का? मला सांगायचं ना. आनंदी म्हणते, मला तेवढंच सांग, मंदिरात कसली गडबड सुरू आहे? शकू म्हणते, नाही हो, मलाही माहीत नाही. फक्त ते निगोजकर महाराज आहेत ना, त्यांनी सगळ्यांना बोलावले मंदिरात. आनंदी म्हणते, बरं. दौलतप्पा, तुम्ही ना तुमच्या वहीत लाल पेनानं लिहूनच ठेवा की मंदिर कमिटीची मीटिंग म्हणजे मोठ्या बाईंना बोलवायचं, म्हणजे तुमच्या पण डोक्यात राहील. दौलतप्पा म्हणतात, अहो पण ही मंदिर कमिटीची मीटिंग नाही आहे, ते निगोजकर महाराजांनी बोलावले सगळ्यांना. आनंदी म्हणते, नाही पण मीटिंग आहे ना, आणि ती पण मंदिरात आहे ना, म्हणजे मी पण पाहिजे. मी पुढं जाते, तुम्ही आणि व्यंकट भाऊजी मागून या, असं म्हणत ती तिथून निघून जाते. त्यानंतर सगळे मंदिरात जमलेले असतात. विठुरायाचं दर्शन घेतात आणि व्यंकू महाराज म्हणतात, चांगदेव महाराजांचे पाय आपल्या विठूच्या वाडीला लागले, हे आपलं भाग्यच म्हणायचं. आणि आज महाराजांनी आपल्या सगळ्यांना बोलावून घेतलं, याचा अर्थ महाराज नक्कीच आपल्याला काहीतरी बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहेत, यात मला शंकाच वाटत नाही. महाराज चांगदेव महाराज म्हणतात, कुणी निंदा कुणी वंदा, पण स्वच्छतेचा उचललाय मी झेंडा. आजकाल सगळीकडे व्हायरल व्हायचं पीक आले, काहीतरी चटकदार असं करायचं आणि इंटरनेटवर टाकायचं. कशासाठी? तर प्रसिद्धीसाठी. आणि प्रसिद्धी कशासाठी? तर पैशासाठी. लोकांना मोहमाया नको असे उपदेश करायचे, पैसा किती आणि कसा नश्वर आहे हे सांगायचं आणि स्वतः मात्र पैसा लाटायचा. हे पाप आहे पाप, आणि आम्ही वसाच घेतलाय की असं जिथं जिथं पाप चाललेलं असेल तिथं तिथं जाऊन ते थांबवायचं. पवित्र परंपरेला बट्टा लावतात ते काम होऊनच द्यायचं नाही, हाडून पाडायचं. आणि त्यासाठी इथं आलो आहे आम्ही. व्यंकू महाराज म्हणतात, महाराज आपल्या कामाची कल्पना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. चांगदेव महाराज म्हणतात, कल्पना आहे असं म्हणतात. ते व्यंकू महाराजांच्या समोर जाऊन उभं राहतात आणि म्हणतात, तरीही हा प्रकार सुरूच कसा आहे? व्यंकट महाराज, दिग्रसकर, तुमच्या घरी जशी कीर्तनाची परंपरा दैदिप्यमान आहे ना, तशीच चांगदेव महाराजांकडे आहे. तुमच्याकडे हा वारसा जसा वडिलांकडून आलाय तसाच तो आमच्याकडे सुद्धा आलाय. जसं कीर्तन तुमच्या जीविताचं साधन आहे तसंच ते आमच्याही आहे. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही तुमच्यासारखं कीर्तनाचा बाजार करण्याचं पाप केलं नाही. सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसतो. सगळे उठून उभं राहतात. व्यंकू महाराज म्हणतात, अहो महाराज, काय चांगदेव महाराज असं म्हणताय? तर चांगदेव महाराज म्हणतात, आणि ते पाप आम्ही करणारही नाही आणि करूसुद्धा देणार नाही. दौलतप्पा म्हणतात, अहो महाराज, हे काय बोलताय तुम्ही? चांगदेव महाराज म्हणतात, खरं तेच बोलतोय आम्ही. तुमचे व्यंकट महाराजसुद्धा हेच करतायत आणि ह्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी तुमची ती 8-10 वर्षांची इंद्रायणी. इकडे इंदू आणि पप्प्यांची मस्ती सुरू असते. पप्प्या तिच्या मागे मागे पळत असतो आणि म्हणत असतो, इंदे तू माझी छत्री घेतलीस, असं काहीतरी म्हणत असतो आणि तो पळत असतो तुझ्या मागे. इंदू जाऊन पळत पळत एका माणसाला धडकते. त्याच्या हातातला दळणाचा डबा खाली पडतो आणि त्याचं सगळं धान्य खाली सांडतं. तो माणूस खूप इंदूला वर चिडतो आणि म्हणतो, इंदे कार्टे, नेहमी काही ना काही नुकसान करती, थांब बघतोस तुझ्याकडं आता, असं म्हणत तो दळणाचा डबा उचलतो आणि इंदूच्या हाताला पकडून घेऊन जातो तिकडून आणि म्हणतो, चल, नेहमीच नुकसान करत असते. पप्पा म्हणतो, बिचारी इंदू. इकडे मंदिरात व्यंकू महाराज म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय महाराज, किंवा कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे. तेवढ्यातच चांगदेव महाराजांचा एक शिष्य तिथे येतो आणि त्यांना म्हणतो, ती छोटीशी इंद्रायणी कीर्तन करत नाही का? व्यंकू महाराज म्हणतात, अहो करते की, फार सुंदर कीर्तन करते. तो शिष्य म्हणतो,
सुंदर बघा महाराज, याचाच यांनी मार्केट केलंय पैशासाठी. व्यंकू महाराज म्हणतात, मार्केट? अहो नाही हो, आम्ही काही असं करत नाही. चांगदेव महाराज म्हणतात, काल आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला कीर्तनाची सुपारी घेताना पाहिलंय. महाराज म्हणतात, अहो तुम्ही समजताय तसं काही नाहीये. चांगदेव महाराज म्हणतात, आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहिलाय त्या इंद्रायणीचा. आपल्या प्रचलित कथांवर ही पोरगी प्रश्न उपस्थित करतेय. साक्षात भगवंताच्या हेतूवर शंका घेतल्यासारखंच आहे हे. हिच्यामुळे तुमची वाणी परत आली. अशा चमत्कारिक अफवा पसरवल्या जात आहेत. कुठला सामान्य माणूस असे चमत्कार घडवून आणू शकत नाही. अशा भाकड कथा पसरवून या देवस्थानाचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही व्यंकट महाराज? तुम्ही या मुलीच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवताय, हे पाप आहे. आणि तेव्हा आप्पा म्हणतात, अहो खरंच हे आम्ही स्वतः बघितलंय. चांगदेव महाराज म्हणतात, सांगू नका, सिद्ध करा. अशी कुठली दैवी शक्ती आहे त्या मुलीच्यात ज्यामुळे व्यंकट महाराजांची वाणी परत आली आहे. तेवढ्यातच इंदू आणि तो माणूस मंदिरात येतात. तो म्हणतो, व्यंकट महाराज, ओ व्यंकट महाराज, ह्या इंदूचं काहीतरी करा हो, लय नुकसान करती. आज माझे 5 किलो गहू चिखलात गेलेत. आनंदी म्हणते, 5 किलो? महाले मास्तर म्हणतात, अरे बाबा, इथं विषय वेगळा सुरू आहे, तू नंतर ये जा. असं म्हणत सगळे गावकरी त्याला बाहेर नेतात. चांगदेव महाराज म्हणतात, त्याला हाकलून देऊन ह्या पोरीच्या काळ्या कृत्यांवर पडदा पडणार आहे का? व्यंकू महाराज म्हणतात, काय बोलताय तुम्ही इंद्रायणीबद्दल? चांगदेव महाराज म्हणतात, बोलतोय आल्यापासून. मी बोलत नाहीये, मी फक्त आल्यापासून ऐकतोय या मुलीबद्दल. कोणाच्या तरी पायावर बत्ता पडलाय. तेवढ्यातच आनंदी म्हणते, कोणाच्या तरी कशाला? अहो माझ्याच पायावरती बत्ता घातला हिनं. आणि एवढंच नाही तर आपल्या घरात ती कब्बशी फोडली हिनं. आणि त्याचा टवका माझ्या उजव्या पायात घुसला काल रात्री. इंदू व्यंकू महाराजांजवळ जाऊन बिलगते. चांगदेव महाराज म्हणतात, तिने कोणाच्या तरी बागेतले पेरूसुद्धा चोरले तिने. आणि आज काय तर ह्यांचे गहू सांडवले. अशी द्वाड संस्कारहीन पोरगी तुमची कीर्तनकार आहे का? व्यंकट महाराज, तुम्ही स्वतःचीच नाही तर लोकांची सुद्धा फसवणूक करताय. अशी द्वाड पोरीला तुम्ही तुमच्या बरं कीर्तनाला उभं करताय, असं बोलतात. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.